नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 14 मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम IMD म्हणजे भारतीय हवामान खात्याने आज डिक्लेअर केलं की मान्सून 2016चं आगमन जे आहे ते आता लवकरच होणार आहे. जवळपास 16 मे रोजी मान्सून हा अंदमानात दाखल होईल. मात्र त्याची जी पुढची वाटचाल कशी असेल याबद्दल अजून काही अपडेट आलेले नाहीत. याचबरोबर मान्सून आता लवकर आलेला आहे. तसेच बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचं क्षेत्र तयार निर्माण झालं होतं, हे कमी दाबाचं क्षेत्राची तीव्रता मात्र कमी झाली. सध्या तो वेल मार्क लो प्रेशर एरियामध्ये आहे. याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी चक्रीवादळ किंवा सायक्लोनिक स्टॉर्म तयार होण्याची शक्यता फार कमी आहे. आणि हे जे कमी दाब आहे ते जवळपास चेन्नईपासून समुद्रात काही अंतरावरतीच आहे. तसेच या कमी दाबाच्या प्रभावामुळे राज्यामध्ये पाऊस कमी होणार होता. मात्र आता हे चक्रीवादळ तयार होत नाही. त्यामुळे राज्यामध्ये पश्चिमेकडून हवा जे आहे ते सुरू झाले आहे. त्यामुळे राज्यात आज आपण सांगितलं होतं की सकाळी सांगितलं होतं आणि कालही सांगितलं होतं की 13 तारखेला म्हणजे आज दुपारनंतर पावसाची शक्यता फार कमी आहे. जो पाऊस पडेल तो फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सांगितला होता. सांगलीमध्ये काही भागात ढगाळ वातावरण सांगितलं होतं. मात्र माझा आजचा अंदाज जवळपास बहुतांश ठिकाणी आज चुकीचा ठरलेला आहे. आता ह्या चुकीचा अंदाज ठरल्यामुळे मी सर्वांचीही माफीही मागतो. याचबरोबर सध्याची लेटेस्ट अपडेट इमेजनुसार आपण पाहिलं तर उत्तर भारतामध्ये एक WD 15 तारखेला येण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर राजस्थान असेल, तसेच गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्राचा उत्तरेचा संपूर्ण भाग या भागामध्ये हीट वेव्ह अतिशय जास्त तीव्र अजूनही पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. आज अकोल्यामध्ये जवळपास 45.9 डिग्री सेल्सिअस एवढं उच्चांकी तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. तसेच टेम्परेचर जास्त वाढल्यामुळे अंतरप्रेशर ही महाराष्ट्राच्या मध्य भागावरून गेल्यापासून राज्यात आज पाऊस पाहायला मिळालेला आहे. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार पाहिलं आणि आज रात्री पावसाचा अंदाज जर पाहिला तर सांगलीचा बहुतांश संपूर्ण जिल्हा, त्याच्यामध्ये शिराळा, वाळवा, पलूस असेल, तासगाव असेल, मिरज, कवठेमहांकाळ, आटपाडी, जत, विटा, खानापूर या संपूर्ण भागामध्ये आज पावसाची दाट शक्यता आहे. मी सांगितलं होतं की फक्त ढगाळ वातावरण होईल, पावसाची शक्यता फार कमी सांगितली. मात्र माझ्या अंदाजामध्ये काही बदल झालेला पाहायला मिळतोय. संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे. साताऱ्याचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण, पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये कराड, पाटण, मेढा, वाई, शिरवळ, फलटण, दहिवडी, कोरेगाव, याचबरोबर सोलापूरचा बार्शी, मोहोळ असेल, करमाळ असेल, साताऱ्याचा दौंड असेल, बारामती, इंदापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. तसेच अहिल्यानगरचा श्रीगोंदा असेल, संगमनेर, श्रीरामपूर, बीडचा बहुतांश संपूर्ण भागामध्ये आज दुपारनंतर ढगांची व्याप्ती झाली. त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळाला. परभणीमध्येही आपले शेतकरी मित्र आहेत, त्यांनीही सांगितलं होतं पाऊस पडेल का, तर मीही त्यांना सांगितलं होतं फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. मात्र आज त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळालेला आहे. त्याच्यामध्ये जिंतूर असेल, पाथर्डे असेल, हिंगोली असेल याही ठिकाणी पावसाची शक्यता आज आहे. तसेच नाशिकचा येवला, नांदगावमध्येही हलक्या पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर संपूर्ण उत्तरेचा जो भाग असेल म्हणजेच जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, अकोला या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. ढगाळ वातावरण काही ठिकाणी पाहायला मिळेल. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये जे टेम्परेचर अतिशय जास्त होतं त्या ठिकाणी दुपारनंतर क्लाउड्स तयार झाले. त्यामुळे या पावसाची ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. काही ठिकाणी लाईटिंग, थंडरस्टॉर्म सहित पाऊस पाहायला आज रात्री मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग असेल या ठिकाणीही काही अंशी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर सिस्टम प्रणालीबद्दल आणि वाऱ्याच्या दिशानुसार जर पाहिलं तर जे कमी दाब क्षेत्र आहे ते उत्तरेला हळू सरकत आहे. याचबरोबर जे ट्रफ रेषा जी आहे ती ट्रफ रेषा आज विदर्भापासून मराठवाडापासून कर्नाटकपर्यंत विखुरलेल्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहे. पाऊसही येणाऱ्या 24 तासामध्ये याच ठिकाणी राहण्याची ही शक्यता आहे. ढगांचं वातावरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. लाईटिंग थंडरस्टॉर्मची काही प्रमाणामध्ये उद्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर राजस्थानचा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी आपल्याला हीटवेव्ह अशीच कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच दुसरी जी ट्रफ रेषा आहे ती दुसरी ट्रफ रेषा उत्तरेपासून ते बिहारपर्यंत अशी विखुरलेल्या स्वरूपात पाहायला मिळते. याचबरोबर या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण भारताचा केरळ असेल, याचबरोबर कर्नाटकचा दक्षिण भाग असेल, तसे आंध्र प्रदेशचा काही भाग असेल, ओडिशाचा काही भाग असेल या ठिकाणीही पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. ते येणाऱ्या 24 तासामध्ये याचबरोबर येणाऱ्या 24 तासात राज्यात तापमानाचा विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये यवतमाळ, वाशिम, अकोला, याचबरोबर अमरावती दक्षिण भाग असेल, परभणी, हिंगोली हा जो पट्टा असेल या ठिकाणी जवळपास 45 ते 47 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तसेच मराठवाड्याचा संपूर्ण भाग असेल आणि खानदेशचा जवळपास जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक, पश्चिम महाराष्ट्राचा अहिल्यानगर आणि सोलापूर या ठिकाणी 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. तसेच सांगली, सातारा, पुणे
आणि अहिल्यानगरचा पश्चिम भाग, नाशिकचा अतिपश्चिम या भागामध्ये 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळते, ढगांचं वातावरण तयार होईल, त्या ठिकाणी तापमानामध्ये घट होईल, मात्र ह्युमिडिटी त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच कोकणात जर पाहिलं, कोकणामध्ये तापमान ही जवळपास 36 ते 38 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. काही ठिकाणी 34 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. तापमान कमी काही ठिकाणी होऊ शकतं, मात्र त्या ठिकाणी ह्युमिडिटी आपल्याला पाहायला मिळेल. गरमीचा नाहक त्रास राज्यात आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो करून सकाळी 10 ते दुपारी 4पर्यंत जर शेतामध्ये असाल, उघड्यावरती असाल, तर डोक्यावरती टोपी, याचबरोबर पाण्याची बाटली तुमच्या सोबत असणं आवश्यक आहे. कारण उष्माघाताचा खूप दुष्परिणाम हे आपल्या शरीरावरती होत असतो. त्यामुळे तुमची स्वतःची, तुमच्या जनावरांची, तुमच्या कुटुंबाची काळजी सध्या घेण्याची आवश्यकता आहे. याचबरोबर आज राज्याचा पावसाचा अंदाज जर पाहिला तर येणाऱ्या 24 तासामध्ये कोल्हापूर असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी या भागामध्ये पावसाची व्याप्ती वाढण्याची दाट शक्यता आहे. घाटमाथ्यामध्येही पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर जी ट्रप रेषा जी आहे ती ट्रप रेषा जवळपास विदर्भ असेल, मराठवाडा असेल या भागामध्ये अशी ट्रप रेषा जी आहे, त्यामुळे या भागामध्ये काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल, काही अंशी लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आजचा आणि उद्याचा IMDचा हवामानाचा अंदाज सांगला. IMDने आज जो त्यांचा अपडेट आहे, अंदाज आहे, तो खूप लेट प्रकाशित केला. त्यामुळे हा अंदाज आजचा थोडासा लेट आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये अकोला असेल, अमरावती असेल आणि वर्धा असेल या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. याचबरोबर गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मचा येलो अलर्ट आहे. नांदेड असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, सोलापूर असेल, याचबरोबर सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मचा येलो अलर्ट आहे. याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये काही अंशी लाईटनिंग थंडरस्टॉर्म पाहायला मिळू शकतात. तसेच परभणी असेल, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर असेल, याचबरोबर जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या ठिकाणी हीट वेव्हचा अलर्ट IMDने दिलेला आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये कोल्हापूर असेल, याचबरोबर सिंधुदुर्ग असेल आणि रत्नागिरी असेल या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मचा अलर्ट जारी करण्यात आहे. मात्र कोणताही येलो अलर्ट त्या ठिकाणी नाही आहे. याचबरोबर पुणे असेल, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, जळगाव, याचबरोबर बीड असेल, हिंगोली, परभणी, नांदेड, वर्धा, अमरावती आणि अकोला या ठिकाणी हीट वेव्हची अलर्ट IMD खात्यानं दिलेलं आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.